बलराम दादा उठले आणि सगळे प्रातःकर्म आटोपल्यानंतर यशोदा मातेने त्यांना आंघोळ घालून दिली आणि सुंदरसा त्या काळचा वेश नेसवून दिला. पिवळा पितांबर नेसवला पुष्ट्याला, शेला बांधला कमरेला, एका बाजूला मुरली एका बाजूला गाईचं शृंग ठेवून दिलं, गळ्यामध्ये वैजयंती माळ, डोक्यावरती मोर पिसांचा मुकुट भगवंताला घालून दिला, एक घोंगडं दिलं, खांद्यावरती काठी आणि शिदोरी. असं तयार होत असताना सगळे इतर सवंगडी आले आणि ते सगळे यमुनेच्या काठावरती आले. भगवंतांनी सांगितलं सगळेजण आपापल्या शिदोऱ्या झाडाला लटकवून ठेवा, त्याच्यावरती घोंगडे बांधा, घोंगडे माकडांपासून संरक्षण करण्यासाठी म्हणून. आणि तेव्हा ते मित्र म्हणाले देवा तुम्ही मुरली वाजवा ना, म्हणून भगवंतांनी मुरली वाजवायला सुरुवात केली. कशी मधुबनी मुरली वाजवी मुरली वाजवी ओम राधा गौरण घाबरली ओ राधा